मन धागा धागा रेशमी दुवा. लेखिका मेघना माने यादव. अभिवाचन मनाली तुंगे झाडे. भाग 67. सावर रे ए मना सावर रे सावर रे. अगं तासभर झाला, पुरे आता प्रॅक्टिस. गच्चीत हळूच पाऊल टाकतच आर्याकडे पाहूनच बोलणे. स्विमिंग पूलच्या दूरच्या कडेला पाण्यातच थांबलेला तो, तिला पाहून क्षणात थबकलेला, डोळ्यांवरचा गॉगल उचललेला, ओलसर सावळा चेहरा आनंदाने भरलेला आणि डोळ्यात हसरी चमक. हे सारं सारं टिपलेलं तिने एका हलक्याशा कटाक्षात, पण बोलताना नजर आर्याकडेच आणि हातातील टॉवेलशी चुळबुळ. मम्मा अजून थोडा वेळ प्लीज. आर्याचा हट्ट न थांबणारा. आयु बेटा, उद्यापासून जायचंच आहे क्लबला. जा आता फ्रेश हो, लेट्स मीट फॉर लंच. डॅडने समजावता, क्लबची आठवण करून देता आर्या टुणकन उडी घेत पाण्याबाहेर. मम्मा जिया का नाही आली? स्विमिंगला चल सांगू नाही, मी नाही येणार म्हणत पळून गेलेली मोठी बहीण आहे तरी कुठे? अगं तिची ड्रॉइंगची मॅम आली आहे ना, तिचा क्लास सुरू आहे. आर्याच्या डोक्यावरची कॅप, डोळ्यांवरचा गॉगल काढून घेत सन लाउंजरवरचा बाथरोब तिच्या अंगावर चढवला. जा पटकन आंघोळ करून घे, केस नीट धुऊ. मम्माच्या पुढच्या सूचना येण्याआधीच आर्याने धूम ठोकलेली, पण ती रेंगाळलेली तिथेच सन लाउंजर जवळ. बसू का उभीच राहू, का नकोच थांबायला? त्याच्यासाठी आणलेल्या टॉवेलचं करावं काय? तो निवांत रेलून उभा स्विमिंग पूलच्या काठावर. 5.5 फूट खोल पाण्यातही त्याचं उंचपुरं सावळं रूप नजरेस भरणारं. दोन्ही बाजूस पसरलेले हात अन मिश्किल नजर न्याहाळत होती तिची चलबिचल. मेघा, अब यहाँ तक आ गए हो तो ऐसे नजर चुरा कर मत खड़े रहिए. देखिए हमें, आई एम योर हस्बैंड, इतना हक है आपको. दिवसभर पाण्यातच थांबायचंय का? हलकासा कटाक्ष अन झरकन नजर पाण्याकडे. नहीं, आय थॉट आप भी आ रहे है पूल में. हसऱ्या थट्टेला सुरुवात त्याच्याकडून. छे, मी कशाला येऊ? पाणी गार असेल, थंडी वाजेल, या बाहेर लवकर. त्याला असे पाहून मनातही अगणित तरंग उमटत होते, सावरलेले कसे बसे. बट अगर आप यहाँ आ गए तो थंडी नाही वाजणार. पोहतच तिच्या जवळच्या काठावर आलाच, अगदी तिच्या नजरेतल्या टप्प्यात. खोडकर प्रश्नानंतरचं तिचं लाजणं जवळून टिपायला. तुमच्याशी बोलण्यात काही अर्थच नाही, जाते मी. यावेळी लटक्या रागाची नजर रेंगाळली थोडीशी जास्त. अरे रुकिये तो. काठावर हात रोवत 2 सेकंदात साहेब बाहेर. काय आहे? हलकीशी वळूनच उभी त्याच्याकडे सरळ पाहायचे टाळत. मुझे लगा आप मुझसे मिलने आई है. तोही जिद्दी, मुद्दाम हसत समोरच येऊन उभा. स्विमिंग ट्रंक गुडघ्याच्या थोडीशी वर, पण फक्त तेवढीच तर होती अंगावर. त्याच्या ओलेत्या देहावर चमकणारं पाणी आणि इथे हिच्या काळजाचं पाणी पाणी. छे, ते मी तर टॉवेल द्यायला आलेले. हात पुढे करतच जवळ येणाऱ्या त्याला अडवलेच जणू. बट हमने तो टॉवेल साथ में लाया था. दुसऱ्या सन लाउंजरवर पडलेली त्याची ट्रॅक, टी शर्ट आणि टॉवेल नजरेने दाखवतच हसत होता मिश्किल. ओ, ते म्हणजे बोलावे तरी काय? आणि त्यातून त्याची एकाग्र खट्याळ नजर. तिला शब्दांनी छळूनही तिच्याच हातातील टॉवेल घेत टाकला गळ्याभोवती. खांद्यावरून पुढे घेत हलकेच थँक्स पुटपुटला. ते मी जाते. बहाणाच होता टॉवेलचा. चोरी पकडली गेल्यावर थांबून कसे राहणार? अरे, हात धरून ओढतच मिठीत बांधली गेली. त्याच्या गळ्याभोवतीचा टॉवेलच घट्ट मुठीत. अहो, घाबरूनच त्याच्या आडून डोकावून पाहिलं गच्चीच्या दाराकडे. कुणीच नव्हतं तिथे, आणि तो होताच की तिच्या आणि दाराच्या मध्ये पहाडासारखा उभा. दारात कुणी आलं तरी त्याच्या आड लपलेली ती
कुणाच्याही दृष्टीस पडूच नये. प्रोॲक्टिव्ह राजीव साहेबांची खबरदारी. स्विमिंग कधी शिकणार? झुकून तिच्या डोळ्यात पाहतच विचारलं. मला नाही शिकायचं. मान नकारातच हलवली, गोडसं हसत. अँड कभी डूब गए तो? तुम्ही आहात की मला वाचवायला. थेट त्याच्याकडे पाहायचे धाडस केलेच. मी? मिश्किल भुवया उंचावल्या. गुंतलेली नजर सोडवतच हलकासा हुंकार, आणि त्याने डोकं गदगद हलवतच केसांवरील पाणी शिंपडलं तिच्यावर. गार पाण्यात मिसळलेली गार झुळूक. शहारून डोळे गच्च मिटत ती अधिकच जवळ. डाव्या खांद्यावरची ओढणीही ढळलीच हातावर. अन दृष्टीस पडला तो टप्पोरा काळा मोती. पाण्याचा दवबिंदू अगदी त्याच्यावरती. सूर्यकिरणांची तिरेप. मोती लखाकला. चित्त विचलित करून गेलाच. तीनही बाजूंनी झाडांनी वेढलेल्या गच्चीत तसे हे दोघेच. समोर अथांग समुद्र. हवा हवासा एकांत. ओठांनी अलगट टिपून घ्यावा या अधीर इच्छेने चेहराही झुकवलाच. भान उरले ना जगाचे ना स्वतःचे, सोहळे हे जाणीवांचे नेणीवांचे. फितूर झाले रात दिन तू सावर रे, सावर रे मना, सावर रे सावर रे. राजीव, तिची थरथरती हाक. इथे नको. हळूच कुजबुजली कानात. देन कुठे? त्याचाही अर्धमिटल्या पापण्यांचाच प्रश्न. पॅराडाईज. हसरी विनंती. नकोच अडवायला त्याला वाटत असतानाही थांबवलं, अन उचंबळणाऱ्या मनाला तिने सावरलं. मिठीतून अलगद मुक्त होत त्याच्यापासून दूर जाणारी पावलांची छनछन. तिचं हलकसं हसत वळून पाहणं, जणू पुन्हा मनाला समजावणं. सावर रे मना, सावर रे सावर रे. सच में सिद्धिविनायक मंदिर? सब साथ में जा रहे हो? मम्मीजी आश्चर्यचकित होत बेडवर बसल्याच. जेवणे उरकून 3 वाजता मुलींना सांगितले बाहेर जायचे आहे. दोघीही खुश. आवरायला पळाल्या. मम्मीजी आणि पापाजींचीही परवानगी घ्यावी या हेतूने मेघा नुकतीच त्यांच्या बेडरूममध्ये आलेली. मम्मीजी अजूनही धक्क्यातच. अर्थात सुखद. राजीव भी आ रहा है? पुन्हा विचारून खात्री करणे गरजेचे वाटले. हो, तेही येत आहेत. तसं जोडीने दर्शन घ्यायचं असतं ना? पुस्तक वाचत बसलेल्या पापाजींचे चष्म्यातून दिसणारे हसरे डोळे पाहून तिलाही हसू आलेच. ये तो सच में चमत्कार है. मम्मीजींनी नकळतच हात जोडले. मम्मीजी, तुम्ही दोघेही चला ना सोबत. आपण सगळे एकत्र. छान दर्शन होईल. तिच्या गोड विनंतीवर हसल्या छानस. मेघा, तुला हमेशा सब साथ में हवे. बेटा, आज अग्रवाल अंकलकडे डिनर आहे. आम्ही 6 वाजताच तिथे जाणार. आमचा सिनियर सिटीजन ग्रुप विथ बीटर हाफ. डोळे मिचकावतच पापाजी हसले मोठ्याने. मैं सुन रही हूं जी. मम्मीजींनीही वळत डोळे मोठे केले. अरे, मैंने तो स्वीटर हाफ कहा, यानी कि तुम, मेरी मीठी रसमलाई. पापाजींचा फुल ऑन रोमॅन्टिक आविर्भाव पाहून मेघाने मान खाली घालतच गालातच हसू अडवलं. देवा, हे गोडाचं आणि गोडाच्या उपमा देण्याचं वेड खरंच अनुवंशिक. राजीव मला मिठी चाशनी म्हणतात. डायरीत वाचलंय की मी. आनंद जी, बहू खडी है सामने. कुछ भी बोल रहे हो तुसी? मम्मीजींच्या जरा जोरातच दटावण्यावर पापाजींनी चेहरा पुस्तकापाठी लपवला. जाओ मेघा, सब साथ में जाओ. अच्छे से दर्शन करना. प्रसन्न हसल्या. मेघाच्या सोबतीने राजीव मध्ये घडणारे बदल नक्कीच सुखावह. घुटमळली थोडीशी. विचारू की नको? और कुछ बताना है मेघा? मम्मीजींनी ओळखलीच तिची चलबिचल. मम्मीजी,
सिद्धिविनायक दर्शन झाले की झिरकॉनला जाऊन येऊ. आज रात्री दादा, वहिनी आणि अर्जुन US ला निघतील. त्यांची फ्लाईट रात्री 2ची आहे. आम्ही एअरपोर्टवर तर नाही जाऊ शकणार, मग घरी जाऊनच बाय करून येतो. तिचं सविस्तर बोलणं ऐकून हाताला धरूनच बसवलं बेडवर. मेघा, तुम्हें अपने मायके जाने के लिए मुझसे परमिशन लेने की जरूरत नहीं बेटा. तू कधीही जाऊ शकते. केसांवरून हात फिरवतच समजावलं. हरेक छोट्या छोट्या गोष्टींची परवानगी घेतेच. डोळ्यात कौतुक दाटलं. मम्मीजी, मला माहीत आहे की तुम्ही मला आईबाबांना भेटायला जाण्यास कधीच अडवणार नाही, पण तरीही मी दरवेळी तुम्हाला विचारणारच. ते माझं कर्तव्य आहे आणि तुम्ही हसत होकार दिल्यावरच जाणार. तीही हसतच ठाम तिच्या परवानगी मागणे प्रोसेसवर. अच्छा बाबा, जाओ, आरामात या सगळे. मम्मीजींचा हसरा होकार घेऊनच आणि पापाजींना बाय करूनच रूम बाहेर पडली. डॅड, आपण फर्स्ट टाइम पण असेच एकत्र गेलेलो फिरायला. सुप्रीम हाऊस. गाडीत बसता क्षणी आर्याचा उत्साही चिवचिवाट. येस मम्मा, आणि दोस्ती गार्डनच्या बीचवर मज्जा पण केलेली. जियानेही आठवणींना उजाळा दिलाच. ड्रायव्हिंग सीटवर बसलेल्या डॅडची आणि शेजारी बसलेल्या मम्माची हसरी नजरानजर. राजीव, तो पहिला प्रवास परावर्तित झाला आहे आयुष्यभराच्या सोबतीत. यस मेघा, आई एम रियली थैंकफुल कि उस दिन आपका साथ हमें नसीब हुआ और ये जिंदगी का सफर ही हसीन हो गया. त्याच्या आवडीच्या व्हाईट कॉटन शर्टच्या बाह्या दुमडताना आजही तिचं न्याहाळणं. जर्द हिरव्या पेशवाई साडीचा मरून पदर पायावर घेताना तिच्या गालावर रोळणाऱ्या बटीला कानामागे सारण्याचा मोह आवरणारा तो. आज अनेक दिवसांनी डॅड, मम्मा आणि जिया आर्या निघालेले देवदर्शनाला. चिमण्यांच्या उत्साहाला उधाण. खूप दिवसांनी मम्मा डॅड सोबत मुंबई फिरण्याचा योग. डॅड ड्राईव्ह करणार म्हणून आर्या खुश, आणि मम्माच्या गळ्यात मागून हात टाकून हात टाकत गप्पा करता येणार म्हणून जिया आनंदी. प्रिन्सेसच्या हट्टापायी उसाच्या रसासाठी मम्माच्या कॉलेज जवळच्या ज्यूस सेंटरला थांबणे भाग होतेच, आणि काही अंतरावर दिसणारे ते आईस्क्रीम पार्लर पाहून या दोघांचे डोळे मात्र मिश्किल हसत होते. त्या रुमानी रात्रीची सफर सोबत हेल्दी आईस्क्रीम संडेची आठवण. डॅड, तू किती वर्षांनी टेम्पलला येत आहे? जिया मुद्दामच विचारत होती, आणि हलकस मागे पाहत डॅडच्या आकसलेल्या भुवया. आपल्या घरात मोठं टेम्पल आहे अँड गॉड इज एव्हरीवेअर. डॅडचं हजरजबाबी उत्तर. पण तू तर तिथेही येत नाही. आज मम्माने किती छान पूजा मांडली. देवघर मस्त फुलांनी सजवलं आहे. तू पाहिलंच नाही. डॅडचं नकारार्थी मान हलवतच, असा काय डॅड तू, मनातच म्हणणं. बट मला मम्माने इन्व्हाइट केलंच नाही. खांदे उडवत मम्माची चूक सांगून मोकळा. जिया, डॅडना सांग, पूजेला स्वतःहून यायचं असतं. आमंत्रण कशाला हवं? हिनेही भुवया उडवत जशास तसे उत्तर दिले. मम्मा, आम्ही स्विमिंग करत होतो, मग पूजेला कसं येणार? डॅडची सपोर्टर बोलली मध्ये. हो, तुलाही कंटाळा आहेच पूजेचा. मागे वळून पाहत उसासा टाकलाच. जसे डॅड तशी डॉटर. ओके ओके, इनफ. आपण टेम्पलला आलो. गाडी मुख्य प्रवेशद्वाराशी थांबवतच त्याने संभाषण थांबवा इशारा केला. पुढच्या गाडीतील मनोजभाई आणि त्यांचे 2 असिस्टंट तडक उतरले, आणि या चौघांभोवती सुरक्षा रक्षकांचं कडं. रविवार संध्याकाळची वेळ. देवळात भक्तांची गर्दी. आम्ही दर्शनास येत आहोत हे राजीव साहेबांनी देवळाच्या ट्रस्टीजना आधीच कळवलेले, आणि मेहरा कुटुंबासाठी खास राखून ठेवलेली दर्शनाची वेळ. लेट्स फिनिश दर्शन क्विकली. आपल्यामुळे नॉर्मल पब्लिकला थांबवून ठेवतात. आय डोंट लाईक इट, बट सिक्युरिटी रिझन्स कांट हेल्प इट. तिच्या सोबत चालताना हळूच कानात सांगणं, आपल्यामुळे कोणाला तरी त्रास होत आहे, पण आपण काहीच करू शकत नाही. ही दिलगिरीची भावना डोळ्यात. हो हो, फार नकोच थांबायला. उगाच आपल्यामुळे इतर भक्तांचा खोळंबा नको. तिचंही आसपासची गर्दी पाहत बोलणं. आज पहिल्यांदाच अनुभवत होती तिचं विशेष स्थान.
मेहरा कुटुंबाची सून म्हणून 5 मिनिटात गाभाऱ्यात दर्शन. लग्नापूर्वी त्या नेहमीच्या रांगेत आईसोबत दर्शनास आलेलो तेव्हा 2-3 तास रांगेत घालवलेले आहेत. हेही आठवत होतेच. सिद्धिविनायकाच्या मूर्तीसमोर मनोभावे प्रार्थना करणारी मेघा आणि जिया. राजीवने हात जोडलेले. एका क्षणात नमस्कार संपला आणि मग जवळ उभ्या सिनियर पुजारींशी बोलणं. आमच्यासाठी वेळ दिलीत त्यासाठी आभार. आणि आर्याचं लक्ष बाप्पासमोर ठेवलेल्या मोदकांच्या बॉक्सकडे. हा बॉक्स तर आम्हीच आणला आहे. सगळे बाप्पाला द्यायचे असतात का? आपल्याला एक पण मिळणार नाही का? खादाड खाऊ आर्या चिंतेत. गुरुजींनी तिच्याच डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद देत जेव्हा थोडेसे मोदक काढून घेत उरलेला पूर्ण बॉक्स आणि सोबत नारळाची वाटीही परत केली तेव्हा कुठे आर्याचा जीव आनंदला. मोदक मिळाले. गाडीत बसता क्षणी आर्याने मोदकांचा डब्बा उघडलाच. पहिला स्वतःच्या तोंडात टाकला, दुसरा पुढे वाकून डॅडच्या. मम्मा आणि जिया बघतच राहिल्या. प्रसाद आम्हाला मिळणार की नाही? अरे या या. जियाला हलकीशी मिठी आणि आर्याच्या केसात हात फिरवत चौघांचे स्वागत करणारे बाबा. मिलिंद, मधुरा आणि अर्जुनला बाय करण्यास खुद्द जावई आले आहेत याचं कोण कौतुक आईला. मुलगा सुनेच्या फायनल पॅकिंगच्या सूचना देतच राजीवच्या सरबराईत गुंतली. आर्याला स्वतःच्या रूममध्ये जाण्याची घाई. जियाही पाठी पळालीच अर्जुन सोबत. त्याच्यासाठी आणलेले खास गिफ्ट जे द्यायचे होते. मी कट्टी आहे तुमच्याशी. फुरंगटून बेडवर बसलेली मेघा. समोर उभे बाबा. लोन रिपेमेंटची परवानगी का दिली हे विचारण्यासाठी बाबांना आत घेऊन आलेली. बरं, माझ्यावर हवं तेवढं रागाव, पण राजीववरचा राग मावळला ना? गालात हसतच बोलत होते. तुम्हाला कसं माहीत की मी त्यांच्यावर? कालचा दिवस आठवून हलकसं हसू तिच्याही चेहऱ्यावर. कारण मी बाबा आहे आणि बाबा आज खूप खुश आहे की जास्त वाद घालत बसली नाहीस. चिडलेले पण विचारात पडलीच. काय सांगावं, कसं सांगावं? पण राजीवने मनवलं ना आणि तू मान्यही केलंस. दोन्ही गोष्टींचा आनंद आहे. थोडंसं चिडावं, थोडं भांडावं, पण त्याचीही थोडक्यात गोडी असते. जास्त ताणू नाहीच. त्याने तुला न सांगता केलं पण माझी परवानगी घेतली याचं खूप कौतुक आहे. हो, तुम्हीच परवानगी दिली, मग मी काय बोलणार? आता तुमच्या जावई बापूंनी मोठं काम दिलं आहे तुमच्यासाठी. अच्छा, ते काय? त्या EMIच्या पैशांची गुंतवणूक करण्यास तुम्हीच बेस्ट सजेशन द्यायची आहे. अरे देऊया की, त्यात काय? ते तर माझं आवडीचं काम. बाबांनी हसतच टाळीसाठी पुढे केलेला हाक. टाळीचा नाद आणि मेघाचं हसू एकाच वेळी. आणि खुश लेकीला पाहून बाबा समाधानी. दादा वहिनी अर्जुनला हॅपी जर्नी, लवकरच भेटू या शुभेच्छा देऊन नुकतेच घरी परतलेले. आईच्या हातचा मसाले भात खाऊन तृप्त. डिनर संपवून घरी आलेल्या मम्मीजी पापाजींना सिद्धिविनायक दर्शनाचा इतिवृत्तांत सांगतच प्रसाद दिला. उशीर झालेला. चिमण्यांना आवरून झोपायला सांगितले. उद्याच्या शाळेची चिंता करतच दमलेल्या दोघी गुडूप. व्हेन डिड यू चेंज? ड्रेसिंग समोर उभ्या तिला पाहूनच मिठीत घेत त्याचं मन उदास. साडी कधी चेंज केली? बन सोडून टाईट वेणी? तुम्ही जेव्हा कॉलवर होता तेव्हा. तिच्या खांद्यावर हनुवटी टेकवून बोलणाऱ्या त्याच्या गालांवर थोपटले हलकेच. तिच्या आधी धावत वर येऊन चेंज करून स्टडीत कॉलसाठी निघून गेलेला तो आत्ता अर्ध्या तासाने परतलेला. अरे रुकना चाहिए था. का? कशासाठी? हसतच बुवया आकसल्या. मी हेल्प केली असती ना. कानात मधाळ कुजबुज. गप्प बसा बदमाश. हातावर जोरदार चापट देतच सोडवलं स्वतःला. तो फिर हेल्प कधी करू? पॅराडाईज? लाईट्स घालवत झोपताना कुशीत शिरलेल्या तिला हळूच विचारलं. ती काहीच उत्तर न देता पहुडलेली, घट्ट बिलगून. पाठीवर फिरणारा हाताचा स्पर्श अनुभवत, हळुवार मोहरत.
मखमली हे प्रश्न थोडी रेशमाची उत्तरे, पायऱ्या थोड्या सुखाच्या अन अबोली अंतरे, येतील आता आपुले ऋतू, बघ स्वप्न हेच खरे, पालवीच्या सणाचे दिवस हे चांदण्याचे, पानगळ ही सोसताना सावर रे मना, सावर रे सावर रे, सावर रे कदा सावर रे.